आम्ही शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या आधी पण मी सांगितलंय की भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, सर्वांगीण विकासाचं विशाल ध्येय घेऊन आम्ही या मतदारसंघात आलेलो आहोत आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही उद्यापासून नागरिकांच्या भेटीला ग्रामीण भागातून सुरुवात करणार आहोत। यासाठी आम्ही एक शेतकरी शिवसंवाद नावाचा एक यात्रा आम्ही काढणार आहोत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण त्या रथाचं जे काही आपण सुरुवात केली, तात्यासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अनावरण करून आपण रथाचं पूजन केलं। शेतकरी जे आहेत, खरोखरे सच्चे शेतकरी आहेत, ते शेतकऱ्यांच्या हाताने आपण त्या रथाचं पूजन केलं आणि त्याचा श्री गणेश आपण आज केला आणि उद्या सकाळपासून 8 वाजेपासून आमचा हा दौरा सुरू होणार आहे। बांधवांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या या मतदारसंघाला वैभवशाली राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक असा सर्व प्रकारचा वारसा या आपल्या मतदारसंघाला गत काळापासून लाभलेला आहे। मग ते कृषी सहकार क्षेत्र असेल, व्यापार असेल, सर्व गोष्टीत आपल्या राज्यात आपला मतदारसंघ आघाडीवर आहे। हा गौरवशाली इतिहास आपण विसरलो आहे की काय असं या मधल्या काळामध्ये वाटायला लागलाय। हा सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न आहे, मला एकटीलाच नाही पण सर्वसामान्यांना देखील वाटतं की जे पूर्वीचं गतवैभव होतं, मग ते मानसिंगका इंडस्ट्री असेल किंवा आपल्या बाकीच्या पण गोष्टी आहेत, समजा कृषी उत्पन्न बाजार समिती आपली पूर्वी किती कशा पद्धतीने चालत होती आणि आता कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था काय आहे, शेतकरी संघाची अवस्था काय आहे, आपल्या मतदारसंघात संबंध महाराष्ट्रातच आहे पण आपण आपल्या मतदारसंघावर बोलावं। आपल्या मतदारसंघामधले जो शेतकरी बांधव आहे, गेल्या 2 वर्षापासून आपण विविध प्रकारच्या मागण्यांसाठी, शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी पुढे जातो आहोत। म्हणजे शेतकरी अडचणीत आहे, आमच्या मतदारसंघातील तरुण बेरोजगार आहे, आमच्या मतदारसंघामध्ये महिला सुरक्षित नाही, अशा एक ना अनेक अडचणी आणि दुःखाचे डोंगर आमच्या समोर मोठा उभा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं चाललेलं आहे। तर आम्ही या आता उद्यापासून जो काही दौरा चालू होणार आहे त्या दौऱ्यामध्ये आमचं मूळ उद्दिष्ट असं आहे की या मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी काय आहेत। खरं तर गेल्या 2 वर्षापासून मी मतदारसंघात फिरते आहे, या मतदारसंघातील अडीअडचणी सगळ्या समजावून घेतलेल्याच आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या जवळ जाऊन जर आपण विचारले अडचणी आणि अजून त्यांच्या काय प्रत्येक, समजा आता हा गट आहे, समजा उद्या आम्ही नगरदेवळा गटाला जर सुरुवात केली तर नगरदेवळ्याच्या प्रामुख्याने काय काय अडचणी आहेत त्या गट वाईज, गण वाईज या अडचणी आम्ही समजून घेणार आहोत। त्यासाठीचा हा दौरा आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळत नाही, पीक विम्याची भरपाईसाठी आम्ही कित्येक वेळा आंदोलनं केली, त्याच्यावर काही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही। खतांच्या किमती आपण बघतोय बांधवांनो, बेसुमार किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो अतिशय त्रस्त झालेला आहे। कृषी व्यवस्था, कृषी माल प्रक्रिया असेल किंवा जी काही स्टोरेज असतं, साठवणूक असते, समजा कोल्ड स्टोरेज असेल, या बाबतीमध्ये जे मधल्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी आमदारांनी सांगितलं होतं की कोल्ड स्टोरेजची मी उभारणी करेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त हवेत राहिल्या आहेत। त्याच्यावर कुठलाही निर्णय जो व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही। मला वाटतं 6-7-8 महिन्याच्या वरती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या होत्या
त्या घोषणा अजून कुठलाही गोष्टीवर निर्णय झालेला नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर आपल्या भागामधला आहे गिरणा संवर्धनाचा. बांधवांनो, आपल्या गिरणामाईवर जवळजवळ पाचोरा भडगाव मतदारसंघातील 70% भाग हा गिरणेवर अवलंबून आहे. मग ते पिण्याचं पाणी असेल, ते शेतीसाठी लागणारं पाणी असेल, त्यानंतर वाळू उपसा ज्या पद्धतीने म्हणजे त्याला कुठेतरी बंधन असलं पाहिजे, ते बंधन न ठेवता ज्या पद्धतीने वाळू उपसा होतो, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या दौऱ्यामधून आम्ही बऱ्यापैकी त्याच्यातून लोकांच्या काय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून घेणार आहोत. या सरकारकडे कुठलंही धोरण नाही, कुठलंही नियोजन नाही. परिणामी शेतकऱ्यावर जो काही अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या अन्यायामुळे, त्याच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही. या सगळ्या गोष्टी आता नगरदेवळ्यामध्ये सूतगिरणी होती, ती सूतगिरणी बंद पडली. पाचोऱ्याची मानसिंग का बंद पडली. आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था खराब आहे. शेतकी संघाला घरघर लागलेली आहे. असं कोणतं शासकीय व्यवस्था आहे की तिथे खूप सुरळीत चाललेलं आहे? मला असं वाटतं की मला तरी दिसत नाहीये की कुठे सुरळीत चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या शिवसंवाद यात्रेमधून घेणार आहोत. आम्ही थेट शेतकरी, गावकरी, नागरिक, माता भगिनी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी घेणार आहोत. कारण माता भगिनींपर्यंत कुणी जातच नाही. आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आज 75 वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, आणि तरी देखील आपल्या बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे अगदी पाचोरा असेल, भडगाव असेल, नगरदेवळा असेल, तुमचं बामरूड असेल, पिंपळगाव असेल, या ठिकाणी आजही 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून होऊन सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्न आहे तो सुद्धा जर सोडवला जात नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आमच्या महिला भगिनी, आम्ही ग्रामीण भागात जातो, आमच्या महिला भगिनींसाठी ग्रामीण भागामध्ये शौचालय नाही. 75 वर्षानंतर जर महिला भगिनीला ह्या गोष्टीसाठी भांडावं लागत असेल आणि तिला ती मागणी करावी लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं बांधवांनो? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींचं मला एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करायचं आहे. आणि बऱ्याचशा 2 वर्षापासूनच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही व्हिजन डॉक्युमेंट मध्ये तर घेतलेल्या आहेतच, परंतु आता हे गावोगाव जाऊन व्हिजन डॉक्युमेंट करण्यासाठीच हा आमचा खरा दौरा आहे. म्हणजे उगाच नावाला व्हिजन डॉक्युमेंट करायचं म्हणून करायचं नाही, तर शेतकऱ्यांच्या खरोखर काय अडचणी आहेत त्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये आल्या पाहिजे. त्यासाठी हा प्रत्येक गटातला, प्रत्येक गणातला आणि प्रत्येक गावातला हा दौरा होणार आहे. बांधवांनो, सत्तेशी आणि निष्ठेशी, तत्वाशी, धर्माशी, या जीवन मूल्यांशी बांधील असणाऱ्या आमच्या लेखणी असणारे आमचे बांधव, खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण या सगळ्या गोष्टीचं सगळ्यांनी व्यवस्थित पेपरमध्ये देऊन आणि चांगल्या पद्धतीने याला मायलेज दिलं पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि उद्याचा जो दौरा आहे तो दौरा आमचा सुरुवातीला 9 तारखेला सकाळी उद्या